ताई तुझं नाव सांग. माझं नाव सौ पूजा महेश कुलथे. आणि माहेर कुठलं? पुणे. आणि सासर? माझं परभणी. आणि भाऊजी काय करतात? IT इंजिनियर आहेत. IT इंजिनियर आहे. IT ठेवले त्यांनी तुला एकदम. हा, पण काय सांगशील ताई माहेर बद्दल? माझं माहेर म्हणजे माझा जीव. माहेर म्हणजे माहेर हे माझं कधी सुटू शकत नाही आणि कुठल्याही स्त्रीचं सुटू शकणार नाही. तुम्ही जसं म्हणले संधी सोडायची नाही, त्याचप्रमाणे माझे माहेरी माझी आजी आहे. तिचा आता 75वा वाढदिवस झाला, पण आमच्या माहेरी दरवर्षी कुठली तरी एक ट्रिप ठरती, पण तो माझा माहेरचा पूर्ण ग्रुप माझ्या आजीनी धरून ठेवलेला आहे. आणि ती जोपर्यंत आमच्या संघ आहे तोपर्यंत माहेर हे माझं खूप गोड असणार आहे. व्हेरी गुड. पण काय असं प्रसंग आठवतो एखादा माहेरचा हे तुला सांगावं असं वाटतं आवर्जून? माझी आजी म्हणजे स्पेशल माझ्यासाठी, की मी जेव्हा माझी डिलिव्हरी होती त्यासाठी तिची एवढी धावपळ धडपड चालली होती की हे खा ते खा, असं नको करू तसं नको करू. तर ते माझ्यासाठी म्हणजे माझ्या आयुष्यात डिलिव्हरी हा प्रसंग स्त्रीसाठी खूप म्हणजे महत्त्वाचा. आणि त्याच्यामध्ये तिने मला खूप साथ दिलेली आहे. की काही वेळेस ती देवाचे गाणे म्हणन, डिलिव्हरीच्या पार लास्ट मुमेंटपर्यंत ती संग म्हणजे इथपर्यंत होती ती. आणि आताही ती म्हणजे खूप एन्जॉय करती. खूप साऱ्या ट्रिपमध्ये ती असती, ती मॅनेज करती. ती आहे म्हणून आम्ही सगळे आहेत आता. आणि माझ्या 4 मावश्या, माझी आई, माझे मामा सगळे म्हणजे त्यांना धरून राहिलं म्हणून माझं माहेर. ओके. पण मग असा प्रसंग काय तुला सांगावं असं वाटतं? प्रसंग म्हणजे माझ्यासाठी की खूप सारे ट्रिपमध्ये म्हणजे आम्ही मज्जा करतो, मस्ती करतो, भरपूर सारं फिरायला जातो. आणि त्याच्यामध्ये आमची आजी मोटिवेट आहे आम्हाला की कधीही संधी सोडू नका. जोपर्यंत तुमच्या म्हणजे आपण प्रत्येक वेळेस म्हणतो आता नाही जाणार, नंतर जाईल, मग जाईल, हे जाईल. जर तुमचं आरोग्य चांगलं आहे तर तुम्ही प्रत्येक ठिकाणी जाऊन या, नंतरची वेळ माहिती नाही, असं आजीचं म्हणणं. आणि तेच आम्ही फॉलो करणार. हो, खरंच कधी कोणी कुठल्याही संधी सोडू नये. बरोबर. तर तू जे आजीबद्दल सांगतेस की ते काय वय आता आजीचं? माझ्या आजीचं आता 75 पूर्ण झालं 20 जूनला. पण मी जाऊ शकले नाही, हे मला खूप कसतरी वाटते. आता 20 जूनला तिचा बर्थडे झाला मुंबईमध्ये. वा, तुझ्या आजीला दीर्घायुष्य लाभो आणि अत्यंत निरोगी राहो हीच माझ्याकडनं. ती खूप एक्साइटेड असती की असे कार्यक्रम बघण्यासाठी. आणि आताही तिचा व्हिडिओ कॉल होता, सगळ्यांनी कट केले पण तिचं चालू होतं की दाखव मला काय चाललंय ते. अच्छा.